नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी माझा परिचय मला द्यावंसं वाटतं. मी माझ्या चॅनलनं बरेचसे असे व्हिडिओ व्हायरल केलेत, परंतु आज मी राजुरा विधानसभा क्षेत्रांतर्गत आलो असताना मला माझा परिचय द्यावासा वाटतं. तर माझं परिचय मी सांगू इच्छितो. जनता की आवाज, ईश्वर के सहारे हा यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज राजुरा क्षेत्रामध्ये आज स्थायी आहे. आणि ह्या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये येण्याचं कारण की माझ्या जय विदर्भ पार्टी, विदर्भ राज्य आंदोलन समिती तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री माननीय ॲडव्होकेट वामनरावजी चटप साहेब हे आज राजुरा विधानसभा क्षेत्रामधून उभं असताना मी आज राजुरा क्षेत्रामध्ये आज स्थायी असताना मी माझ्याच या चटप साहेबांच्या संदर्भामध्ये मी माझ्या यूट्यूब चॅनलने थोडक्या आणि मोजक्या शब्दामध्ये मी त्यांचं वर्णन मी करणार आहे. तर आज या राजुरा विधानसभा क्षेत्रांतर्गत मी सर्वे करत असताना मी बघितलं प्रत्येक मतदारांच्या, सुशिक्षित बेरोजगारांच्या, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या मुखामध्ये हृदयात मनात आज ॲडव्होकेट वामनरावजी चटप साहेब मी हे आज बघितले. ही खरोखरच मला एक आनंद आणि अभिमानास्पद बाब वाटते आहे. आणि साहजिकच आहे, कारण चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्याच चपळाईने, त्याच नेतृत्वाने काम करणारे हे व्यक्तिमत्वात्मक हे ॲडव्होकेट वामनरावजी चटप साहेब आहेत. आज आपण अनेक असे MLA बघितले असणार, उगवते सूर्य, परंतु हा आमचा मावळता सूर्य आहे. परंतु आज आमच्या या मावळत्या सूर्याला माझ्या ह्या मतदार बंधू आणि भगिनींनी आपल्या पदरात घेतलेलं आहे. हे चित्र आज राजुरा विधानसभा क्षेत्रांतर्गत मी आणि हा जनाधार बघतो आहे. आणि हा कायम शेवटपर्यंत येत्या 20 तारखेपर्यंत माझ्या बंधू आणि भगिनींना मी हात जोडून सांगतो की हाच दूरदृष्टिकोन 20 तारखेपर्यंत तुम्ही असू द्या. 23 तारखेला तुम्हा आम्हा सर्वांना हा गुलवाल हा खेळायचा आहे. आणि हा गुलवाल, हा आनंद, हा उत्साह हा चटप साहेबांचा नसून प्रत्येक मतदारांचा, प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांचा, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा हा गुलवाल असेल. हा कायम ठेवा. आज चटप साहेबांच्या नेतृत्वात्मक, त्यांच्या कार्यात्मक मी बोलायला गेलं तर खूप काही आहे. ते सत्तेमध्ये असताना आपण बघितले असणार या राजुरा विधानसभा क्षेत्रातला खूप काही कायापालट केलेला आहे आणि त्या अंतर्गत सुद्धा पुन्हा काही कायापालट करायचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांना, मतदार बंधू आणि भगिनींना मी हात जोडून सांगतो की परत साहेबांना विधान भवनामध्ये पाठवायचं आहे. त्यांचा प्रकाश, हा मावळता सूर्याचा प्रकाश त्या विधान भवनामध्ये जाऊ द्या. अरे मी छाती टोकपणे सांगतो की या राजुरा विधानसभा क्षेत्रांतर्गत कोणताही सुशिक्षित बेरोजगार हा बेरोजगार राहणार नाही. मग त्या शेतकऱ्यांच्या समस्या असो, सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या असो, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या समस्या असो, ह्या सर्वसामान्य जनतेच्या समस्या रेटून धरणारा ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त ॲडव्होकेट वामनरावजी चटप साहेब असणार. हेच मी सांगायसाठी आज या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये हा सर्वे करत असताना मी सांगतोय. आज माझ्या विदर्भामध्ये, आमच्या विदर्भ राज्य आंदोलन समिती अंतर्गत मी बोलतो आहे. साहेबांनी असे कित्येक मोठे मोलाचे कार्य केले आणि या क्षेत्रामध्ये वावरत असताना त्यांच्यावर कित्येक केसेस झाल्या. 29 केसेस
त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतले. मी विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्ये असताना मी सांगतो आहे, त्यांच्यामध्ये एक लढवय्य नेतृत्व आहे. आणि मी सांगू इच्छितो की माझ्या विदर्भामध्ये जे साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्रीवर आधारभूत असं केंद्र या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये उभं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्यासारख्या सुशिक्षित हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही, याची सुद्धा मी शाश्वती देतो. आज माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाचं उत्पादन होतो आहे आणि या कोळशाच्या उत्पादनावर असं आधारभूत उद्योग एक खत तयार होण्यात मग हा सर्वे झालेला होता. ह्या कोळशाच्या आधारभूत अंतर्गत शेतीला उपयोगी असणारं खत तयार होणार होतं. असं उद्योग आज चंद्रपूर शहराला लागून असलेल्या ठिकाणी होणार होतं. परंतु तो उद्योग, तो प्रकल्प आज या राजुरा क्षेत्राअंतर्गत खेचून आणण्याचं नेतृत्वाचं काम, कर्तृत्व काम आमच्या या चटप साहेबांनी केल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही. अशा त्या नेतृत्व आणि कर्तृत्वान व्यक्तीला आज तुम्ही नक्कीच माझ्या बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला हात जोडून सांगतो, माझ्या महिला भगिनींना मी सांगू इच्छितो की एकदा माझ्या या चटप साहेबांना आपल्या पदरामध्ये घ्या आणि यांना प्रचंड बहुमताने विजय करा. हा गुलवाल हा चटप साहेबांचा नसून प्रत्येक मतदारांचाच हा गुलवाल येत्या 23 तारखेचा असेल.